शहराची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या भोगावती नदीला गेल्या 3 ते 4 वर्षात अतिक्रमणाचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे। याकडे महसूल विभाग व जलसंपदा विभागाचं दुर्लक्ष होत आहे, तर दिवसेंदिवस नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे। त्यातच सिडकोच्या नावाने नदीकिनारी पाईपलाईन टाकण्याचं काम हे रामभरोसे सुरू असल्याचं समजून येत आहे, तर मोठी पाईपलाईन विश्वेश्वर धरणापासून पुढे नदीतून टाकण्यास सुरुवात केली आहे। याबाबत महसूल अथवा जलसंपदा खात्याला कसलीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे, तर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात दगड फोडून उत्खनन केलं आहे, तरी देखील काही भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव देखील केला गेला आहे। याबाबत पत्रकारांनी तहसीलदार तानाजी शेजाळ यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नदीत चाललेल्या अतिक्रमणाबाबत कल्पना दिली असताना ते याबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे। दरम्यान सिडको पाईपलाईनचे काम हे स्कायवे कंपनी करत आहे, तर येथे असलेले सुपरवायझर अशोक मंडळ यांना तलाठ्याने दटावून विचारल्यावर त्याने सांगितलं व आमच्याकडे कंपनीकडून कोणतीच परवानगीची कागदपत्र दिली नाही। नदीतून पाईपलाईन टाकण्यास फक्त तोंडी सांगितलं आहे, त्यामुळे आमच्याकडे आता तरी परवानगीची कोणतीच कागदपत्र नाही असं देखील सांगण्यात आलं आहे। तर सिडको स्वतःच्या हक्काची जागा सोडून नदीतून पाईपलाईन टाकत असल्याने नदी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। सिडकोची पाईपलाईन जुन्या जागेतून जाणं गरजेचं आहे, परंतु आता भोगावती नदीतील कातळ दगड खोदून ही पाईपलाईन सुरू आहे। सिडकोच्या पाईपलाईनला आमचा विरोध नाही, पण ती नदी खोदून ती टाकू नये, त्याच्या हक्काच्या जागेतून त्यांनी न्यावी असं मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहे। भोगावती नदीमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत जलसंपदा विभागाकडे कळवण्यात येईल। जे गौण खनिज उत्खनन झाले आहे त्याबाबत दंडात्मक कारवाई केली जाईल, तसंच पंचनामे मंडळ अधिकारी व तलाठ्याने केलेले आहे त्यानुसार दंड ठोठावण्यात येईल अशी प्रतिक्रिया तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।